एक चांगली मॅच त्या ठिकाणी विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली. तर एक आणखीन मोठी मॅच, बिग फाईट. एका बाजूला न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी, तर दुसऱ्या बाजूला ही कनकाई क्रिकेट संघ उडगाव कोंड. A1 जोडी नंबर 1 अल्केश भावेश शिगवन मैदानाच्या दाखल झालेत. आणखीन एक चांगली बिग फाईट आहे. इथं देखील हे दोन ताकदवान संघ आहेत, एकमेकांच्या समोर आलेत. कोण लढणार, कोण भिडणार आणि कोण सेमीफायनल मध्ये दाखल होणार. दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना आहे. संध्याकाळची जवळपास 4:15 वाजून गेले आहेत. आपल्याला अजून 2 सेमीफायनल एक फायनल खेळवायचे. चला जरा स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही टीम्सना आणि दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना आणि पंचांना देखील. अल्केश, वाह, पहिलाच चेंडू. इथं प्रोटेक्शन आहे आणि घडतंय काय मैदानात. तर पहिल्याच चेंडूवरती मोठी विकेट ऋतिकच्या नावावरती. अल्केश शिगवन गोल्डन डकचा शिकार. अल्केश डगआउट कडे. एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी अभिजित जाधव आले, त्यांचं आपण स्वागत करूया. टीम मयूर आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन्हींचं स्वागत करूया. तर चौकार या दरम्यान पाहायला मिळालाय. सुधीर शिगवन एक चांगला रोल आता मात्र निभावायचा आहे. अर्थातच या ठिकाणी अल्केश स्वस्तात माघारी परतला, त्याची जागा घेण्याकरता गेले रिप्लेसमेंट. आणि जर पाहिलं ना तर इथं देखील सुधीर यांना एक चांगली कामगिरी करावी लागेल. भावेशच्या साथीला उभं राहून टीमला मात्र एक चांगले स्कोरबोर्ड त्या ठिकाणी उभं करून द्यावं लागेल. कारण समोर जी टीम आहे ना ती आहे चॅम्पियन्स, न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी. आज एक चॅम्पियन्स प्रमाणे त्यांचा खेळ आपण पाहतोय. संकेत चरफलेचं रिदम मध्ये असणं ऋतिक, तो देखील चांगली दर्जेदार गोलंदाजी करतो. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट मधून एक आणखीन चौकार ठोकलाय सुधीर शिगवन. इथं वडगाव कोंड संघाच्या सुधीर शिगवन यांची दाद द्यावी लागेल. एक चांगलं फिनिशर म्हणून आपण पाहतो. इथं स्लाइटली बॅटला ब्रश झाला बॉल आणि ऋतिकनं सुधीर यांचं काम देखील तमाम केलंय. 2 झटके दिले सुधीर. अल्केश डगआउट कडे येते. या आकड्यावरती 2 महत्वाचे फलंदाज माघारी परतलेत. अर्थातच अल्केश सुधीर ही जोडी आता मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये पाहायला मिळते. समीर आलेत, नवीन बॅटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेश शिगवन अजूनही त्या ठिकाणी आहे, आपल्याला पाहायला मिळतोय.
आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा इथं जर पाहिलं तर ऋतिक चरफले आउटस्टँडिंग गोलंदाजी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी करतोय. चांगला स्पेल फेकतोय आपल्या टीम करता देखील. त्यालाही ठाऊक आहे सेमीफायनलमध्ये दाखल व्हायचं आहे. एक चांगली मॅच त्या ठिकाणी इथं देखील एक चांगली मॅच विनिंग परफॉर्मन्स द्यावं लागेल. वा पुन्हा जडमध्ये टाकला होता चेंडू. एक धाव बली आहे लेगबाईटच्या स्वरूपात. एकेरी धाबेनं हे धावफलक पुढे सरसावलं जाईल ना ते 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची या दरम्यान समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती येतील. अजूनही त्या ठिकाणी जर विचार केला ना तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील टीम होडगाव कोंड संघाच्या माध्यमातून. मागील वर्षीचा हंगाम जर आपण आठवला तर मागील वर्षीच्या हंगामात याच होडगाव कोंड संघानं अफलातून कामगिरी केली होती. ज्या पद्धतीने यावर्षीच्या हंगामात भांदरे क्रिकेट संघ अफलातून कामगिरी करतोय तशीच कामगिरी मागील वर्षीच्या हंगामात अल्केश शिगवण भावेश शिगवण संपूर्ण होडगाव कोंड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावर्षीच्या हंगामात थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळाले ते सर्वच खेळाडू ही संपूर्ण टीम. पण स्ट्रगल संघर्ष अर्थातच अपडाऊन हे प्रत्येकाला येत असतात आणि त्यातून सावरते आणि त्यातून उभारत असताना एक चांगल्या दर्जाचा खेळ साकारताना पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 2 फेकण्याकरता संकेत चरफले या दरम्यान पाहायला मिळत आहेत. चला जरा स्पीडअप करा मित्रांनो. टीम उनेगाव 4:30 वाजलेत. अजून 2 सेमीफायनल एक फायनल खेळवायचे आहे. संकेत चरफले दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय. पहिलाच चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर भरकटलेत. अर्थातच अव्वांतर एक वाईटच्या स्वरूपात धाव आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. एकेरी धाबेनं इथं देखील 10 धावा या धावफलकावरती येत असताना आपण जरूर पाहतोय. अफलातून फलंदाजी केली होती टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघ साहिलनं. इथं काय घडणार. शैलेश सत्वे यांनी चांगली क्षेत्ररक्षण चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी जरूर केली पण भावेश शिगवण स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. थांबावं लागेल या मिस्टर 360 ला. आपल्या टीम करता एक चांगली फलंदाजी करावी लागेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. संकेत चरफले जर्सी नंबर 17 जो सातत्यानं खतरा ठरतोय विपक्षी टीम करता. इथं खतरा ठरणार का टीम होडगाव कोंड संघाकरिता. चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑफ रिजनला. शंतनू त्या ठिकाणी उभा आहे डीपला. एक धाव पूर्ण केली आहे. समीर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत होते त्यांना थांबवलाय भवेशच्या माध्यमातून. एकेरी धाबेनं 12 धावा आल्यात. तर 12 धावा या धावफलकावरती आपण निश्चितच स्वरूपात पाहतोय. घडून गेस्टेल अर्थातच घडून गेलेल्या ज्या गोष्टी असतात त्या धरून ठेवायच्या नसतात. बऱ्याच चूक झाल्या आणि खऱ्या अर्थाने त्या चूक त्यांच्या अंगलट आल्या आणि एक खूप मोठी मॅच त्या ठिकाणी हातातून घालवली. पण कौतुक करावं लागेल साहिलचं जो धाडसानं उभं राहिला आणि लढला एकटा नडला आणि टीमला विजय मिळवून दिला. इथं देखील एक चौकार राहिलाय समीर यांच्या बाटमधून. चौकारानं 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. सोळा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थातच संकेतवरती आक्रमण चढवलं जाईल का पण नाही आहे. अफलातून गोलंदाजी कुठलेही लूज चेंडू संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही की ज्यावरती बॅट्समन एखादा मोठा फटका खेळू शकतो. बॅट्समन एखादी एक मोठी इनिंग साकारू शकतो. हे बदलाचे वारे आहेत आणि बदललंय. अर्थातच प्रत्येक क्षणी माणूस देखील बदलतोय. वातावरण जसं बदलतंय तसं माणसंही बदलतायत. म्हणून माणसानं माणुसकी ठेवणं फार गरजेचं आहे. याच क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. विपक्षी खेळाडू अगदी प्रतिस्पर्धी असतो पण
तो आपल्या सहकार्याबरोबर ती चांगलं वर्तन त्या ठिकाणी दाखवत असतो. या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. दुहेरी धाबेने धावफलक पुढे जाईल ना. ते 19 या आकड्यावरती चांगलं रोखलंय. भावेशला देखील आतापर्यंत 5 चेंडू फेकले. शेवटचा चेंडू शेष असेल. कुठलाही मोठा फटका आलेला नाही आहे. भावेश शिगवणला देखील खामोश ठेवलंय, कारण भावेशनं आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार ठोकला नाही आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत 4 चौकार जरूर आलेत. 2 सुधीर शिगवणच्या बॅटमधून आले होते. 1 चौकार इथं समीर यांच्या बॅटमधून आलाय. अल्केश स्वस्तात अल्केशचं परतन यावेळेस मात्र अतिरिक्त उंची आणि अवांतर वाईटच्या स्वरूपात 1 बाउंडची वॉर्निंग देखील त्या ठिकाणी संकेतला दिली जाईल. एक एक्स्ट्रा अवांतर धावफलकावरती येईल. 20 धावा आल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू शेष असेल. या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळेल का? मिस्टर 360 भावेश शिगवण जो खेळपट्टीवरती उभा आहे, ऑन स्ट्राइक आहे. चांगला स्ट्रोक आहे. जमिनीला गरंगले चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑनचं प्रोटेक्शन पुढे सरसावलाय. 1-2 कंप्लीट केलाय. तिसरा घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी संख्येची चूक आणि या 3 धावा पूर्ण. तर या 3 धावा पूर्ण केल्या. 23 धावा बनवल्या. 2 षटकांची सांगता झाली आहे. पाणी घेऊन जायचे पंचांना जरा. आणि त्या ठिकाणी 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धाचा. 23 धावा बनवल्या. 6 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील अजूनही टीम उडगाव कोण संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण डीजे मंदारला रवींद्र आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 23 धावा बनवल्यात आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धाचा. हा खेळ संपन्न होण्यापूर्वी, अर्थातच या पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपन्न होण्यापूर्वी त्या ठिकाणी किती धावा बनवल्या जातील ना, कारण यानंतर सेमीफायनलचा घमासान पाहायला मिळेल आणि सेमीफायनलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. टॉप 4 मध्ये भांदरे क्रिकेट संघ, तोंडलेकर वाडी, त्याचबरोबर ती अभिनव क्रिकेट क्लब चेरवली. आणि इथं वा, चांगली ट्राय, वेल ट्राय. भावेशला पकडलं जाईल का? मात्र त्या ठिकाणी चांगली ट्राय केली. अफलातून 2 धावा टीम करता वाचवल्या. 2 धावा इथं कंप्लीट केल्या. 25 बनवल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती रवींद्र आल्यात टीम मुनेगाव संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक हे 3रा आहे. स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता त्या ठिकाणी त्यालाही प्राचारण केलं गेलंय. यावेळेस हुक करायचं होतं. एक मोठा फटका ऑन साइडला खेळायचं होतं भावेशला, पण तिथं काय घडलंय? तर इथं एक आली आहे विकेट. सॅक्रिफाईस केले. समीरला माघारी यावं लागेल आणि त्यानंतर केन विलियमसन आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सव्वीस धावा बनल्यात. अर्थातच अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
26 धाबा त्या ठिकाणी धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना रवींद्र चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ रिझनला त्या ठिकाणी शंतनू अगदी उभा आहे. चांगली फेकी आहे, त्याला ठाऊक आहे तिथं कोण असणार आहे. पकडले भावेशला, यावं लागेल माघारी. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावा या धावफलकावरती आहेत. तर येणारे 3 चेंडू आणि यानंतर सेमीफायनलचा घमासान. पहिला सेमीफायनलचा थर्रार यजमान भांदरे विपक्ष तोंडलेकरवाडी पाहायला मिळेल. तर विनंती असेल दोन्ही कॅप्टन्सना, हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता टॉस्का बॉक्स मध्ये आपण टीम भांदरे संघ विपक्ष तोंडलेकरवाडी संघाच्या 2 संघांच्या दरम्यान हा सेमीफायनलचा पहिला थरार अनुभवणार आहोत. तर जाऊया मॅच कडे. 27 बनल्यात. 3 चेंडूचा खेळ शेष असताना बाबू आलेत. दरम्यान रुपेश टेडगुळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला आलेत 100 रुपयाचं. वंश रुपेश टेडगुरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच करता. ओके, तर इथं 2च बॉल शेष आहेत, शिल्लक आहेत आणि बॅटर्स केन विलियमसन स्ट्राइक वरती आहेत. तर 2 चेंडू मध्ये इथं एक षटकार ठोकला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आमचे वंश रुपेश टेडगुरे यांच्याकडून असतील. 28 धावा धावफलकावरती आलेत आणि पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता दोन्ही कॅप्टन्सला आपण विनंती करत आहोत सज्ज राहायचं आहे. टीम भांदरे विपक्ष तोंडलेकरवाडी. वा, चांगला चेंडू इथं देखील रवींद्रच्या माध्यमातून एक आणखीन एक चांगली अफलातून डिलिव्हरी. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अखेरचा चेंडू या इनिंगचा. 29 बनल्यात. शेवटच्या चेंडूवरती बाबू आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू शेष. या चेंडूवरती षटकार ठोकला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज. तर एक धावली आहे इथं शेवटच्या चेंडूवरती. पूर्ण केली आहे का? आणि पूर्ण देखील झाली आहे. 30 धावा बनवल्यात. 31 ची गरज असेल टीम न्यू चॅम्पियन्स उणेगाव बी संघाला जिंकण्याकरता आणि फायनल सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरता. जाऊया टॉस्का बॉक्स मध्ये जिथे 2 संघ एकमेकांच्या समोर येतील. सेमीफायनलची पहिली लढत टीम यजमान भांदरे विपक्ष तोंडलेकरवाडी. जाऊया टॉस्का बॉक्स मध्ये. सेमीफायनलचा घमासान इथून पुढे रंगणार आहे आणि सेमीफायनलचा पहिला थरार, सेमीफायनलची पहिली मॅच यजमान भांदरे विपक्ष टीम तोंडलेकरवाडी या संघाच्या दरम्यान आहे. कॉल कुणाचा असेल? कॉल असेल हेड. इट इज कॉल
हेड इट इज आणि नाणेफेकीचा निर्णय जातोय टीम तोंडलेकरवाडी. काय असेल निर्णय? बॅटिंग करणार पर्यंत. वा, आज मी सकाळपासून पाहतोय जेव्हा जेव्हा तुम्ही टॉस जिंकलात बॅटर्स वरती तुमच्या चांगला अगदी तुम्ही विश्वास सार्थ ठेवलाय, जायचं नाहीये. काय सांगाल आतापर्यंतचा आजच्या दिवसातला प्रवास एकंदरीत कसा आहे? या हंगामातली पहिली सेमीफायनल खेळताय तुम्ही. मस्त वाटतंय थोडं खेळायला, सगळी पोरांचा साथ आहे टीमचा माझ्या. आतापर्यंत या हंगामात किती सेमीफायनल खेळलात? दुसरी. वा, अफलातून. आज टीम भांदरे संघ एक मजबूत संघ आहे, इथं देखील लढणार भिडणार आणि फायनल मध्ये दाखल होण्याकरता सज्ज झालाय का तोंडलेकरवाडी? हा, लढणार आम्ही. वाह, क्या बात आहे. तुमच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. अफलातून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच करता. अनय शिंदे, आपण जाऊया मॅच कडे. त्या ठिकाणी 30 धावा बनवल्यात, 31 बनवायच्या आहेत आणि 31 बनवण्याकरता संकेत चरफले आणि मिस्टर परफेक्ट राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दुसऱ्या फेरीचा अखेरचा सामना आहे. 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. विनंती आहे कृपया चला जरा स्पीड अप करायचं मित्रांनो, कारण त्या ठिकाणी एक संधी जरूर निर्माण झाली होती अर्थातच त्या ठिकाणी मेड ऑन रिझनला. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं ना आपण तर संकेत चरफले हॅलो. तर 2 धावा धावफलकावरती आहेत संकेत चरफले आपण पाहतोय अर्थातच त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक आहे. भीमर चेंडू यावेळेस मात्र फेकलाय संकेतनं आणि निश्चितच त्या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका या दरम्यान संकेतच्या बॅट मधून आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये हा षटकार ठोकलाय संकेतनं. 6 धावा डीजे मास्टर्स.
वरती निश्चितच आपण पाहतोय 31 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. संकेत दरन मशीन चरफले आपण पाहतोय 17 नंबर जर्सी. 17 नंबर म्हणजे खतरा विपक्षी टीमला सातत्यानं तो एक जर विचार केला ना तर धोका आहे आणि समोरच्या टीमला देखील धक्का देत असताना पाहायला मिळतो. संकेत वरती आक्रमण चढवलंय. संकेत बनाम संकेत यावेळेस फ्लॅटेड आणि चौकार येतोय. संकेत चरफले थांबणार नाहीये. आज तो एक चांगल्या दर्जाची फलंदाजी करून सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करणार. डीजे मास्टर ₹500 कॅश प्राइस संकेतला आलंय पण त्याकरता 3 चेंडूवरती सलग 3 षटकार त्यांनाही ठोकावे लागतील. तर 3 षटकार सलग ठोकले संकेतनं तर ₹500 कॅश प्राइस कृष्णा धसाडे यांच्याकडून असतील. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी करावी लागेल. 17 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. सेमीफायनलचा थर्रार यजमान भांदरे संघ झाली सज्ज सेमीफायनल खेळण्याकरिता. तर तोंडलेकर वाडी देखील सज्ज झाली आहे. बॅटिंग घेतली आहे. वा चांगला चेंडू इथं देखील आपल्याला पाहायला मिळालाय. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या स्वरूपात एक 18 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. माफक अशा 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम होडगाव कोण त्या ठिकाणी रोखणार का कशा पद्धतीने रोखणार. सिंगल आली आहे. सिंगलनं 19 बनल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. तर 22 ची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्याकरिता. 12 ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. टीम विचार केला ना तर 12 धावांची गरज आहे. 19 धावा आल्यात धावफलकावरती. 12 चेंडू मध्ये 12 बनवायचे आहेत. एकोणीस धावा या धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. सेमीफायनल चमचमणारी ही भव्य दिव्य ट्रॉफी आहे. जी ट्रॉफी कोण आज नेणार कोण ठरणार या मानाच्या चषकाचा मानकरी. सामन्यामध्ये आता चुरस वाढली आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आता अंतिम चरणाकडे जाताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता अल्केश शिगवन आलाय. समोर संकेत आहे. 19 धावा बनल्यात. 12 ची गरज आहे. 12 चेंडू मध्ये या 12 बनवायच्या आहेत. जड मध्ये टाकलेला चेंडू यावेळेस ऑफसाइड रिजन मध्ये इथं लेझी क्रिकेट पाहायला मिळालाय. चौकार राहिलाय. 23 बनल्या. तुम्ही अगदी चांगलं तुमचं बेस्ट ऑफ बेस्ट तुमचं एफर्ट देणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही संघर्ष करणं गरजेचं काय कारण अंतिम क्षणी मॅचचा रिझल्ट तुमच्या बाजूनेही लागला जाऊ शकतो. पण तुम्ही जर प्रयत्न सोडलेत तर मात्र इथं तुमच्या हाती यश गवसणार नाहीये. प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर म्हटले. प्रयत्न वालूचे कनर गडिता तेलही गेले. प्रयत्न केले तर देव सुद्धा मिळतो भेटतो. इथं काय घडतंय तर मैदानाच्या आतमध्ये आणखी एक चांगला लाजवाब स्ट्रोक. वा इथं संकेत चरफले माघारी येताना पाहायला मिळतोय. तर विकेटचं पतन होईल. पहिला धक्का टीम उणेगाव संघाला पण काही हरकत नाही. संकेत आपलं काम त्या ठिकाणी तमाम करून आलाय. 23 धाबांवरती पहिला धक्का आलाय. डीजे मास्टर
इथं देखील चांगला स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार सीमा रेषा पार. ऋतिकच्या बाट मधून षटकार. उनेगाव बी संघाला सज्ज झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा विजयी षटकार ठोकलाय का? हो यस्टरडेज ऋतिकच्या बॅट मधून गेलाय. उनेगाव सज्ज झाला. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच यजमान टीम भांदरे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम भांदरे संघाचा जर विचार केलात ना मित्रांनो तर कॅप्टन नितेश मालोरे, कॅप्टन कुल नितेश मालोरे ज्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. अर्थातच एका ठिकाणी चर्चा करत असताना मी त्याला विचारलं होतं निश्चितच की आज तुम्ही तब्बल 10 क्रमांक त्या ठिकाणी बॅक टू बॅक पटकावलेत. तर नितेशनं अगदी सहजपणे सांगितलं होतं मित्रांनो आज माझा संघ जिंकतोय ना ते कोणा एका दुसऱ्याच्या मेहनतीनं नाही तर सर्व